आता आम्ही तुम्हाला आमच्या गावचं स्वित्झर्लंड दाखवतो। नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आम्ही आमच्या गावी खरवते इथे आहोत आणि आज आम्ही चाललो आहे रानभाज्या असतात पावसाळ्यात त्या काढायला। आणि नंतर मी आमच्या गावात जे म्हणजे हिरवगार स्पॉट होतात पावसात, जे छान असे स्पॉट आहेत ते पण दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि ते बघा लावणी आणि ही बघू शकता, ही काकडीची झाड आहेत, वेल असते ॲक्च्युली। काकडीची लागवण केली आहे इथे। हे बघू शकता शेतात इथे त्यांनी भेंडी लावली आहे। एक यंग मुलगा आहे, तो ही शेतीचं पूर्ण करतोय आणि त्यांनी अशी झाडांची कंपाऊंड वॉल केली आहे ताकी प्राण्यांपासून ते शेत म्हणजे जे पण भाजीपाला आहे ते सुरक्षित राहू। इथे दोन्ही बाजूला बघू शकता मस्त काजूची बाग आहे, मस्त अशी मेंटेन केलेली आहे, हिरवगार गवत छान असं वाटतंय। या समोर दिसतो इथे एक रस्ता, त्याच्या पलीकडे आमचा वाडा असायचा जुना। आता कोण वाडे असे कॉन्सेप्ट नाही आहे। तेव्हा पावसाळ्यात म्हणजे जी पण आपली गुरं होती ती वाड्यात ठेवली जायची आणि आम्ही मेमध्ये सगळी वाड्याची जी पण कामं असायची ती करायचो। पण आता वेळेनुसार सगळे वाडे आता बंद झालेत आणि आता जंगलच झालं आहे पूर्ण तिकडे, डेन जंगल। कारण गुरं पहिला अशी पास व्हायची, आता गुरं सगळी पास होत नाही। आणि हा रस्ता आहे, हा जातो ओंबळी तामन माळ्याला। थोडासा पाऊस पडतो, सकाळचे 6 वाजलेत। मस्त हिरवगार गवतच आहे, मस्त वाटतं ह्याच्यावरून असं चालत जाताना। अजून काही म्हणजे आत्ताच जस्ट पावसाला सुरुवात आहे म्हणून एवढं काही गवत वाढलं नाही आहे। हा भाऊ, अच्छा राजू भाऊला म्हणजे हा इकडचे जे रानभाजी आहेत त्यांच्याबद्दल खूप छान माहिती आहे आणि त्याचं म्हणजे लहानपण इथेच गेलं आहे। त्याचा जन्मच म्हणजे आमच्या गावचा आहे, तर त्याला म्हणजे शेतीविषयी किंवा जी पण गावची जी कामं असायची जुन्या त्यांनी म्हणजे ते करून देऊ त्याचे शिक्षण पूर्ण कंप्लीट केलं। आणि आत्ता जरी तो म्हणजे सिटीमध्ये राहत असेल पण गावची बोलतात ना त्याची नाळ अजून जोडली गेलेली आहे। पूर्वी तो म्हणजे अशाच पावसाळ्यात तो गुरं सगळे चरायला घेऊन जायचा, म्हणजे असे लांब अशा हिरवगार जागेवर। आणि आता तो आरोग्य अधिकारी आहे। आणि आता बघू कुठली आहेत म्हणजे टाकला आणि भारंगी, ही वरची टाकला मेथी सारखीच आहे एकदम। आणि भारंगी ही मोठी मोठी हे 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 टाकलंय। ओके, ही आता जी म्हणजे लोकांचा वावर नसल्यामुळे आता इथे बिबटे किंवा वाघांचा असं इथे एकदम वावर असतो। पण आपण पण म्हणजे असं घाबरून नाही, आता आपलं जे गाव आहे ते पण एन्जॉय केलं पाहिजे। पण हां, थोडं सुरक्षा घ्यायची। एकटं म्हणजे मी तर अवॉइड करतो एकटं कुठे एकदम वर जंगलाला असं म्हणजे जंगलात जायला। कोण असेल सोबत तर एकटं आपण जाऊ शकतो। आता भावाची भाऊ आहे त्याच्यामुळे काय टेन्शन आहे। आपल्याला थोडीशी भीती तर असतेच वाघ आणि किंवा इतर प्राणी, साप बीपची मला तर खूप भीती वाटते। पक्ष्याचा आवाज ऐका, ऐकलात?
एकदम सुंदर असा वास जी दिसतात ही आळूची पानं आहेत. मुंबईला आपल्याला एकदम विकत घ्यावी लागते आणि ते गावी बघा ही एकदम रस्त्याच्या कडेला अशीच आली आहे सगळी. भरपूर अशी आळूची पानं आहेत. तर तुम्हाला इथून राजूभाऊ दिसत पण नसेल, एकदम जंगलामध्ये तो आतमध्ये गेला. डेअरिंग म्हणजे तोच करू शकतो. हा मी तर डेअरिंग पण नाही करू शकत. तर मी झूम करतो बघा, दिसला म्हणजे एकदम आतमध्ये तो होता. म्हणजे एकदम जंगल दाट जंगल आणि तिथे तो होता. भाजी काढायला गेले, रान भाजी. म्हणजे आमच्या लहानपणीच्या पण भरपूर आठवणी या वाटेतनं आम्ही गेलो आहे आमच्या वाड्याच्या इथे. आणि आता म्हणजे ते दिवस एकदम वेगळेच होते. गोल्डन डेज, गोल्डन हिरा बोलू शकतो आपला आयुष्यातला. तरी आपण अजून म्हणजे आता एन्जॉय करतोच आहे. नशीबवान आहोत, आपला जन्म कोकणात झाला आहे. म्हणजे आपलं गाव कोकणातलं, जन्म जरी मुंबईला झाला असेल सॉरी, तरी गाव तर कोकण आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण खरंच नशीबवान आहोत. आणि इथे बघू शकता, इथे नांगरणी केलेली आहे पण अजून म्हणजे लावणी केलेली नाही. शेत नांगरून झालं आहे. खूप कमी लोक आता शेती करतात, पण खरं जे पण करतात त्यांना सलाम. कारण की ही जी म्हणजे शेतीचा आता कोण एवढा विचार नाही करायचं. मग अशी येताना बिलकुल पाणी नव्हतं आणि आता बघा वाटेत खूप पाणी झालं आहे. हिरवगार असं शेत. इथे बघा तुम्ही शेताची लावणी झालेली आहे. आमच्या बाजूच्या घरातली गाई बघा. पावसाळ्यात बघू शकता पूर्ण आमच्या घरासमोर असं हिरवगार गवत येतं. दोन गाई बांधल्यात इथे का. पक्षाचा आवाज आहे का. ही आळूची पानं आम्ही आमच्या घराच्या मागे होती ती काढली आहेत. आणि ही आता भाऊनी भाजी जी आणलेली फ्लावर्स कुठली आहेत. अनंताची. मस्त आहेत एकदम. आणि इथे खूप आवडलं. हा आता हे आमच्या गावात एक असा परा आहे मस्त. आता बघा छान असं पाणी एकदम. इथे एक वेल पण आहे. आता आम्ही तुम्हाला आमच्या गावचं स्वित्झर्लंड दाखवतो. हे बघा किती सुंदर आहे. छान असं हिरवगार मस्त असं वातावरण आहे. हे बघा जिथे बघू तिकडे हिरवंच हिरवं आहे. किती सुंदर असा परा आहे बघा. खूप छान एकदम मस्त वाटतंय ते बघायला.
त्या बाजूला सुद्धा इथे आवाज पण येतोय छान पाण्याचा, खूप जोरात. वाव, इथे किती छान आहे. इथे बघ, इथे पण छान पाण्याचा खूप छान धबधबा असा आवाज येतोय मस्त. दुधासारखं असं पाणी वाटतंय, त्याचा फेस एकदम जो येतोय पाण्याचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा.